करते की आपण माननीय श्री गणेश यादव यांचा सन्मान करा। माननीय गणेशजी यादव सर यांचा परिचय करून देताना मला आनंद होत आहे। गणेश यादव सर आपण प्रसिद्ध भारतीय चित्रपट आणि नाटक यातून आपली कला सादर केली आहे। आपण उत्तम अभिनेते आहात। प्रामुख्याने बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत काम करताना वास्तव, सिंघम रिटर्न्स, बाजीराव मस्तानी यासारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आपण साकारलेल्या आहेत। ममो या चित्रपटाने ओळख प्राप्त करून दिली। अनेक चित्रपटात प्रामुख्याने खलनायकाच्या भूमिका करताना आपण रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे। राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ममो हा आपला पहिला चित्रपट। कुरुक्षेत्र, कलकत्ता मेल, ब्लफ मास्टर, कृष्णा, रोमिओ, झूम, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सणाचा सत्कार आणि सन्मान करण्यात येत आहे। मान्यवरांचे इथे सन्मान आणि सत्कार होत आहे। पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत। एका बीजा पोटी फळे कोटी कोटी जन्म घेतले, आधी बीज ऐकले। आधी बीज ऐकले। बीज कसलं तर समाजाला उत्कृष्ट करण्यासाठी, समाजाला पुढे नेण्यासाठी शिर्के प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय पुरस्काराचं। नक्कीच मंडळी या मागची भूमिका ही आपल्याला समजून घ्यायला आवडेल, पण तोपर्यंत आणि त्याच्या आधी मी ॲडव्होकेट सुनील शिर्के यांच्याबद्दल बोलू इच्छिते। मला ॲडव्होकेट म्हणताना आधी डॉक्टर येते का कोणास ठाऊक। मंडळी शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान मुंबई आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा हे आजच्या दिवसाचं औचित्य आहे, कारण आज वर्धापन दिन आहे। प्राप्त परिस्थितीवर मात करत जगण्याच्या शर्यतीत सगळ्या अडीअडचणींवर मात करून ॲडव्होकेट सुनील भार्गवराव शिर्के यांनी आयुष्याला नगरदिशा दिला। एकट्याचा प्रवास, कष्ट, मेहनत, जिद्द, प्रयत्न आणि इतरांच्या सोबतीने आज यशाचे शिखर गाठले आहे। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, संत रोहिदास यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांचे आचार विचार अंगीकारून स्वतःला सशक्त आणि समाजाला आशेचा किरण देण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले। ॲडव्होकेट सुनील सरांबद्दल बोलण्यासारखं बरंच आहे। टप्प्याटप्प्याने त्याचा आपण परामर्श घेतच राहू। शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान मुंबई फाउंडेशनच्या कार्याची माहिती आणि त्यानंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम संपत होईल। मी माननीय सुनील सरांना इथं आमंत्रित करते की कृपया आपण मार्गदर्शन करावं। नमस्कार, मी ॲडव्होकेट सुनील भार्गवराव शिर्के, शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष। माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आमच्या खासदार वर्षाताई एकनाथ गायकवाड, नवी दिल्लीच्या अध्यक्ष, मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या, त्यांचं काही थोड्याशा कारणामुळे उशिरा येण्याची शक्यता होती, परंतु त्यांचं तात्काळ विमानाचे आगमन 8 वाजता असल्या कारणाने ते या वेळेत येऊ शकणार नाही असं त्यांचा मॅसेज आलेला आहे मला। तरी कृपया पुढील कार्यक्रमासाठी एक वेळ न घालवता मी पुढचा कार्यक्रम सुरू करण्यास मी अनुमती घेतली आहे सर्वांची। तसंच पुढे क्षेत्रात सन्मानी आणि प्रतिष्ठित सर्व विश्वस्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आजचे सत्कारमूर्ती पत्रकार बंधू भगिनींना आणि उपस्थित जनसमुदाय, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझा स्नेह नमस्कार। आज या व्यासपीठावरून आपल्याशी संवाद साधताना मला मनापासून अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे। छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोखणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, संत रोहिदास महाराज यासारख्या महान राष्ट्रपुरुषांच्या आणि समाज सुधारकांच्या विचारांचे फलित म्हणजे आजचा समाज आहे।
या महामानवाने केलेल्या सामाजिक क्रांतीमुळे आज आपण सर्व एकत्र आलो आहोत, शिक्षण घेत आहोत आणि समाजात मानाने वावरत आहोत. त्यांच्या या ऋणाचे स्मरण करून मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. बंधू आणि भगिनींनो, शिर्के जनता प्रतिष्ठानची स्थापना ही केवळ एका संस्थेची निर्मिती नाही, तर ती एका सामाजिक संकल्पनेची आणि भावनेची सुरुवात आहे. आपल्या समाजात मुंबईमध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रात असे अनेक निस्वार्थी कार्यकर्ते आणि गुणी व्यक्ती आहेत, ज्या शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, आरोग्य किंवा सांस्कृतिक क्षेत्रात अहोरात्र शांतपणे काम करत आहेत. अशा कर्तृत्ववान व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे, त्यांच्या कार्याला सन्मान करणे आणि त्यांच्या माध्यमातून समाजातील इतर घटकांना, विशेष तरुण पिढीला सामाजिक कार्याची प्रेरणा देणे हाच आपल्या प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश आहे. चित्रपट आणि कलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन, समाजसेवेचे माध्यम केवळ प्रत्यक्ष कार्य करण्यापुरते मर्यादित न ठेवता केलेल्या आणि चित्रपटाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन हवे या विचाराचे शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान या आमच्या संस्थेने आर्या रवी एंटरटेनमेंट या फिल्म प्रोडक्शन अंतर्गत समाजातील संवेदनशील विषयावर प्रकाश टाकणारी आणि मानवी मूल्यांचे दर्शन घडवणारे लघुपट, शॉर्ट फिल्म आम्ही तयार केले आहेत आणि ते लघुपट यूट्यूबवरती उपलब्ध आहेत. नियत हा मानवी वृत्ती परिणामाचा आणि चांगल्या नियतीचा महत्त्व पटवून देणारा लघुपट शॉर्ट फिल्म आम्ही तयार केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरे शॉर्ट फिल्म आहे कर्मफळ. आपण जे पेरतो तेच उगवतो या निसर्गाच्या नियमावर आणि कर्माच्या सिद्धांतावर भाष्य करणारी कलाकृती या चित्रपटात शॉर्ट फिल्ममध्ये दाखवण्यात आलेली आहे. तसेच लगाव या नाट्यांमध्ये माया, जिव्हाळा आणि मानवी संवेदनेचे उत्कट करणारी प्रभावी लघुपट हे शॉर्ट फिल्म आम्ही तयार केलेले आहेत. ते यूट्यूबवरती आपल्याला बघायला मिळतीलच. कला आणि ही समाजाचा आरसा असते आणि या लघुपटाच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक संदेश देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. मित्र, शिर्के जनकल्याण प्रतिष्ठानची वाटचाल आणि ध्येय. आपले प्रतिष्ठान हे कोणत्याही राजकीय किंवा धर्मीय बांधिलकीशिवाय अत्यंत तटस्थ आणि निरपेक्ष भावनेतून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. आज या सोहळ्यात प्रसिद्ध झालेल्या स्मरणिकेच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य तुमच्या हाती पूर्ण करताना मला अत्यंत आनंद होत आहे. शैक्षणिक विकासामध्ये बालवाडीपासून ते उच्च शिक्षण, डिजिटल साक्षरता, मोफत अभ्यासिकेची सोय आणि गुणवंत तसेच वंचित विद्यार्थ्यांना गौरव करून त्यांचा शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणणे. दोन, सामाजिक व महिला सक्षमीकरण, महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, मदत, कौटुंबिक, कायदेशीर मार्गदर्शन आणि मोफत विवाह संस्थांच्या माध्यमातून सामाजिक सलोखा निर्माण करणे. 3, आरोग्य व पर्यावरण. ग्रामीण आदिवासी भागात मोफत आरोग्य वैद्यकीय शिबिराचे आयोजन, रुग्णसेविका रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व स्वच्छता मोहिमेचा पर्यावरणाचे रक्षण करणे. युवा व क्रीडा विकासाचे युवकांसाठी पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण, व्यवसाय, ग्रामशाळा आणि विविध क्रीडा सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करून तरुणाईला योग्य दिशा देणे. शेवटी मी एवढेच म्हणेन, समाजसेवा ही केवळ एका व्यक्तीची किंवा एका संस्थेची जबाबदारी नसून ती आपल्या सर्वांची सामूहिक नैतिक जबाबदारी आहे. जेव्हा आपण सर्व एकत्र येतो तेव्हा एका आदर्श आणि सशक्त भारताचं स्वप्न साकार होऊ शकते. आजच्या या सोहळ्यात उपस्थित राहून आम्हा सर्वांना उत्साह द्विगुण केल्याबद्दल मी प्रमुख आपले श्री गणेश यादव, श्री आमचे आमदार हेगडे साहेब, नंतर आमचे शिवदूत खांडेकर साहेब, नंतर आमचे अनंत कळसे साहेब आणि माझे सचिव श्री शशिकांत तोळे यांचा खरोखर मनापासून आभार मानतो, मनपूर्वक त्यांचे आभार मानतो. चला एकत्र येऊया आणि समाजाच्या अंतिम घटकापर्यंत सेवेची प्रबोधन प्रकाश पाहूया. धन्यवाद. जय भीम, जय रविदास, जय हिंद, जय महाराष्ट्र. जनकल्याण प्रतिष्ठान आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर जगन्नाथराव हेगडे सर, माननीय डॉक्टर सुब्रत खांडेकर सर आणि माननीय श्री गणेश यादव सर यांच्या हस्ते स्मरणिकेचं प्रकाशन होत आहे. शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, आरोग्य, सांस्कृतिक, पर्यावरण, रोजगार, लोकहितार्थ आणि जनजागृती, कृषी, इतर शैक्षणिक आणि सामाजिक सेवेला तितकंच महत्त्व दिला. विविध शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक संस्थांशी त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. त्यांच्या कार्यात लोकाभिमुख दृष्टिकोन
प्रामाणिकपणा आणि सेवाभाव स्पष्टपणे दिसून येतो. 2003 साली व्हाईस चेअरमन ऑफ सेंट्रल ॲडवायझरी बोर्ड ऑफ चाइल्ड लेबर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याद्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने सिद्धिविनायक टेम्पलचं ट्रस्टी म्हणून त्यांची नेमणूक केली होती. मुंबईचे शेरोट म्हणून त्यांनी शहराच्या सामाजिक ऐक्याला आणि नागरिकांमधील परस्पर सहकार्याला प्रोत्साहन दिलं. हे पद कार्यकारी अधिकारांचे नसले तरी त्यांची प्रतिष्ठा मोठी आहे. त्या पदावर असताना त्यांनी समाजहिताचे अनेक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला. बेस्ट शेरीफ म्हणून त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. लोकल एक्सलन्स अवॉर्ड ऑफ द हाऊस फ्लोर्स एथिक यूके पार्लमेंट लंडन यांनी त्यांना सन्मानित करण्यात केलेला आहे. जीवन गौरव पुरस्कार सन्मानित रामदास आठवले यांच्याकडून त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. डॉक्टर हेगडे यांच्या व्यक्तिमत्वातील साधेपणा, नम्रता आणि लोकांशी जुळवून घेण्याची वृत्ती विशेष उल्लेखनीय आहे. समाजातील विविध घटकांशी सुसंवाद साधत त्यांनी सेवाभावी कार्याला प्राधान्य दिले. त्यांचा विश्वास आहे की सार्वजनिक जीवनात यश मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा, शिस्त आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी अत्यंत आवश्यक आहे. असे जीवनगौरव पुरस्काराचे सन्मानार्थी 2026 माननीय डॉक्टर हेगडेवार सर, आपलं खूप खूप स्वागत. यानंतर त्यांना विनंती करते की माननीय डॉक्टर जगन्नाथराव ढेकळे यांचा सन्मान सत्कार करावा आणि जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ संपादक, राजकीय विश्लेषक माननीय डॉक्टर सुप्रोजी खंडेकर यांना जीवन गौरव 2026 पुरस्कार प्रदान करतील. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री गणेश यादव सर, सिने अभिनेता आणि समाजसेवक. सर पुढे डॉक्टर सुप्रोज खांडेकर, ज्येष्ठ संपादक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणून प्रसिद्ध आहेत. गेली 54 वर्ष मराठी पत्रकारितेत सक्रिय. मुंबई, पुणे, दिल्ली असा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास आहे. दैनिक लोकमत, मुंबई दैनिक नवशक्ती आणि दैनिक प्रहार या वृत्तपत्रात त्यांनी संपादक म्हणून काम केलं आहे. महाराष्ट्र टाइम्समध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक, दैनिक केसरीमध्ये त्यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केलं. लोकसत्ताचे नवी दिल्लीत 6 वर्ष ते विशेष प्रतिनिधी होते. राज्य विधिमंडळाच्या कामकाजाचे 16 वर्ष तर संसदेच्या कामकाजाचे 7.5 वर्ष. मुंबई या गोड कार्यक्रमाचे प्रसिद्धी मुद्दा सुरुवात तिकडे मुंबईमध्ये मुद्दा बोलवून गेलेला आहे, आमंत्रित केलं आहे. तुमची आत्ताच आपण विचार करणार आहे. साहेब देशाला कॉमी मंडळी, विशेषतः गणेश यादवजी, मित्रांचे इकडे मित्र, हे सर्वांचे मित्र क्रिकेटची, त्याचप्रमाणे या श्रीकृष्ण जलकल्याण प्रतिष्ठान मंडळाचे आहे त्याचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे आलेलं शहाणपण 100 पटीने मोठं असतं. बघा मंडळी, पर्वत असतो छोटा, पर्वताहून छोटा असतो समुद्र. बरोबर, पर्वत असतो छोटा, पर्वताहून छोटा असतो समुद्र. पण ह्या समुद्राहून मोठं असतं ते असतं आकाश. पण आकाशाहून मोठ्या असतात त्या आशा, आणि आशा करण्याचं जिवंत काम आपल्यासारखे मान्यवर करतात आपल्या मनोगतातून. तुमच्यामध्ये आशेचा एक दिवा पेटवण्याचं काम तिथे मान्यवर करत असतात आणि म्हणूनच आपण त्यांना जीवन गौरव हा पुरस्कार देऊन देखील सन्मानित करतो. हे त्याचं मोठेपण असतं. त्यानंतर मी आमंत्रित करत आहे आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सुप्रोज खांडेकर सर यांना. आजच्या जीवन गौरव पुरस्काराचे सन्मानार्थी त्यांना आपण सन्मान केलेला आहे. ते बघूया आज आपल्याला आपल्या मनोगतातून काय व्यक्त होतं.